नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपल्या राजापूर तालुक्यामधील वर्दोसोल या गावी पळसमकरवाडी येथे गावची कारभारीन यांचं प्रथम पुण्यस्मरण दिन आहे आणि या निमित्ताने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी राजापूर तालुक्यातील स्कूलमधून मुलांनी सहभाग घेतला आहे या मॅरेथॉनसाठी. तर मंडळी, आपल्या आजीचं जे वर्षश्राद्ध आहे हे खास आजचा दिवस आहे, हा अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, जर तुम्ही चॅनलचे नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपल्या मॅरेथॉनची सुरुवात आपल्या ग्रामदेवाला वंदन करून या कार्यक्रमाला नारळ श्रीफळ वाहून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येईल. योगेश लक्ष्मण पळसमकर याने भव्य मॅरेथॉन स्पर्धा 2026 आयोजित केलेली आहे. आयोजित केल्याबद्दल त्याचं सर्वप्रथम स्वागत. तसेच इतर सर्व विद्यार्थी मुलं-मुली यांनी सहभाग घेतला आहे, त्या सर्वांचं शाब्दिक स्वागत करतो. आणि आजचा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आज राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण संस्था संघटनेच्या वतीनं वर्दोसोल पळसमकरवाडी या गावामध्ये प्रथमतःच ग्रामीण विभागामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी यशस्वीपणानं आयोजन करण्यात आलेलं आहे. शुभ सकाळ आहे. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये राजापूर तालुक्यातील ग्रामीण विभागातली जी हायस्कूल आहेत, या गावचं हायस्कूल असेल, खरोते हायस्कूल असेल, राजापूर हायस्कूल असेल, या अशा अनेक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं आज जर आपण क्रीडा क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर धावणं, मॅरेथॉन ही खऱ्या अर्थानं सगळ्या खेळांचा एक पाया आहे. तुम्ही क्रिकेट खेळत असाल तरी देखील तुम्हाला पळावं लागणार आहे, व्हॉलीबॉल खेळत असाल तर देखील पळावं लागणार आहे, बॅडमिंटन खेळत असाल तर देखील पळावं लागणार आहे, व्हॉलीबॉल खेळत असाल किंवा फुटबॉल खेळत असाल, या सर्व खेळाचा जर पाया जर आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं धावणं हा खऱ्या अर्थानं सगळ्या खेळाचा पाया आहे. या स्पर्धेमध्ये विविध गटातले खेळाडू या स्पर्धेमध्ये पळणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक असे या ठिकाणी नंबर काढले जातील. अशा वैयक्तिक बक्षिसं देखील आणि कॅश बक्षिसं अशी या ठिकाणी या स्पर्धेची खऱ्या अर्थानं मांडणी केलेली आहे. या स्पर्धेतल्या सर्व खेळाडूंना मी या ठिकाणी राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष या नात्यानं आणि राजापूर प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं मी या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व खेळाडूंना मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांना माझी विनंती राहणार, आपण जास्तीत जास्त पळून आपला क्रमांक या स्पर्धेमध्ये कसा येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि संदीपने हा यशस्वीपणाने एक चांगला कार्यक्रम या ग्रामीण विभागामध्ये आयोजित केला, त्याबद्दल संदीप या पळसमकर यांना देखील अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केल्याबद्दल त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. या गावातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज हा खेळ पाहण्याकरता या प्रांगणामध्ये, या रस्त्यामध्ये उतरलेले आहेत. या सर्व यांची गावकर मंडळी असतील, त्यांचे पोलीस पाटील असतील, विविध शासकीय अधिकारी असतील, शिक्षक वर्ग असेल, यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय तायकांडोपट्टू पूजा पाडावे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही संस्थेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पूजा पाडावे यांचा या ठिकाणी परिचय देत असताना तायकांडो राष्ट्रीय पट्टू आहेत, त्याचप्रमाणे राजापूर हायस्कूलच्या स्पोर्ट टीचर म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे
पंजाब लुधियाना या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचप्रमाणे विशाखापट्टणम या ठिकाणी देखील तायकांडोचं त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्याचप्रमाणे सातत्यानं 5 वर्ष मुंबई महापौर चषकामध्ये तिनं आपलं सुवर्णपदक मिळवलेलं आहे. सोमय्या कॉलेजमध्ये ती उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला पारितोषिक मिळाले. अशा अनेक विविध स्पर्धेमध्ये तिनं सहभाग घेतलेला आहे. अनेक ठिकाणी त्या स्पर्धेच्या गोल्ड मेडल अशा मेडल मिळून त्यानं आपलं करिअर घडवलेलं आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला काय वाटतं? सर्वांचे मनापासून धन्यवाद. जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आणि राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटनेमार्फत आज भव्य मॅरेथॉन स्पर्धा वडधोसळ पळसमकरवाडी यांनी आयोजित केली आहे. तुम्ही शहरात बघत असाल की मोठ्या स्तरावर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात, पण ग्रामीण भागात जो तुम्ही हा पुढाकार घेतला आहे त्याबद्दल पळसमकरवाडी समस्त मंडळींचे मी खूप खूप धन्यवाद करते की आमच्यासारख्या खेळाडूंना त्यांनी एक व्यासपीठ दिलं आहे. आज इथे मुलं प्रचंड संख्येने एवढ्या सकाळच्या थंडीतसुद्धा आली आहेत, कारण की आपली गावाखेड्यातली पोरं खूप हुशार असतात, खेळाच्या बाबतीत चप्पळ असतात. त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळतं आहे, पुढे जाण्याकरता प्रेरणा भेटते. असंच मी तुम्हाला अजून असे काही खेळाच्या दृष्टीने विविध स्पर्धा आयोजित करण्याचं आवाहन करते आणि तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, शिक्षक वर्ग आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, काही अवधीतच आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपली सर्वांची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी प्रार्थनीय आहे. बांधवांनो, सत्कार्याला जर कौतुकाची साथ लाभली तर निश्चितपणानं कार्यकर्त्याचा किंवा आयोजकांचा उत्साह दुगुणित होत असतो. आपण देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि विशेष करून या ठिकाणी या गावातील, या वाडीतील महिला वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सकाळची नेहरीचा वेळ असताना देखील, सकाळची अनेक कामं देखील असताना देखील ही स्पर्धा पाहण्याकरता महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण महिला वर्गांचं देखील या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि काही क्षणातच या वडधोसळ गावामध्ये प्रथमच मॅरेथॉनच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात यशस्वीपणानं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये अनेक हायस्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि काही क्षणातच, काही वेळेतच या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्व आयोजकांना आणि सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करणार आहे, आपण या ठिकाणी जी रस्त्यामध्ये जी एक लाईन मारण्यात आलेली आहे त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी झेंडा दाखवून किंवा शिटी वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. या ठिकाणी सावकारांच्या हस्ते नावे देऊन या ठिकाणी स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करणार आहे, दादा आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते ही फीत कापून सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि समस्त गावकर मंडळी यांना माझी विनंती आहे. गणपती बाप्पा! इथं पूर्ण होणार आहे. इथं स्टार्ट आणि इथं एंड होईल. मुलांच्यासाठी सेम 3 किलोमीटर इथं स्टार्ट आणि इथं फिनिश होईल. लक्षात मुलांच्यासाठी 3 किलोमीटरवरती एक रेष मारलेली आहे. इथं आपले सर आहेत, समीर सर आहेत. आणि मुलींच्यासाठी 1 किलोमीटरवरती देखील समीर सरच थांबतील. तुमच्या हातावरती, डाव्या हातावरती स्टॅम्प मारला जाईल. डाव्या हातावरती स्टॅम्प मारला जाईल, लक्षात घ्या. स्टॅम्प शिवाय कोणीही इथं यायचं नाही. ज्याच्या हातावरती स्टॅम्प नाही तो खेळाडू बाद होईल, जरी नंबर आला तरी. त्यामुळे हातावरती स्टॅम्प मारला जाईल याची खात्री तुम्ही करायची आहे, मधूनच यायचं नाही. समजलं? ओव्हर एज कोण आहे का? राजापूर तालुका मर्यादित ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे.
आतमध्ये आतमध्ये रेषा क्रॉस लाईन क्रॉस लाईन क्रॉस क्रॉस करू द्या. क्रॉस करू द्या. दर्शनी दुसरा बाजू बाजू तिसरा येते. अजून दोन गाडी येत आहे. जरा टाळ्या वाजवा. बोला. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. कोणाचाही येऊ देत पण खेळाडूंनी स्पर्धा पूर्ण करणं महत्वाचं आहे. टाळ्या वाजवा. हे तुम्ही पाटणा घ्या. घे घे. जाऊ दे जाऊ दे. लाईन बाउंड्री क्रॉस हात पुढं डावात पुढं चल लाईन क्रॉस डावात पुढं कडा डावात पुढं हे मधलं चालू. तिकडे आहे तो चढाव चढाल का रे बघा हो म्हणून परत या तिकडे. कुणाला काय प्रॉब्लेम झाला ते थांबायचं साईडला. जास्त रिस्क घ्यायची नाही आणि ह्याला रिस्क काही होणार नाही. हे एकदम चप्पल आहे. हे सगळं हे आधी बघूया.
जाऊ दे. जाऊ दे, जाऊ दे. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. हा. तीन वेळा करा. नाकान घ्यायचं श्वास, तोंडाने हळूहळू सोडायचा. वाटेल बघा. बरोबर झालं झाले बरे. अरे मस्त आहेत आहेत आहेत. हा, थांब थांब थांब. तुला बघला बघ. हा पहा पहा. दम लागला. गाडी गाडी चालू तिला. एक नंबर आहे. कोण गेलं की नाही? मला म्हणजे वाटत होतं तू असल्या तर तटकार झाली असती. जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे. होय काय या या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जे स्पर्धक मॅरेथॉन मध्ये जे स्पर्धा जिंकले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे थोड्याच वेळामध्ये. या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुणी मिळवला
द्वितीय क्रमांक कुणी मिळवला, तृतीय क्रमांक कुणी मिळवला, हे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांचा सन्मान होणारच आहे. त्यांना बक्षीस, रोख बक्षीस, त्याचप्रमाणे चषक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करणार आहोत. आज या ठिकाणी आमच्या आयोजकांनी अतिशय सुंदर चांगली स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं. मला वाटतं आमच्या या ठिकाणी आया बहिणी आतमध्ये आहे, त्यांना ज्ञान देखील नसेल मॅरेथॉन म्हणजे काय. परंतु आज या खेडेगावामध्ये या संस्थेनं आणि आमचे संदीप पळसमकर यांनी मॅरेथॉन ही काय असतं हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या गावातल्या आया बहिणींना या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले. माणसानं पळत राहायला पाहिजे, माणसानं चालत राहायला पाहिजे. आज मी बांधव या ठिकाणी तुमच्या समोर आहे. माझं वय मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला खरं वाटणार नाही. मी आज 65 वर्षाचा माणूस आहे, तरी देखील आम्ही आपला फिटनेस चांगला ठेवलेला आहे आणि प्रत्येकाने तसाच फिटनेस ठेवावा. आरोग्यापासून किंवा रोगापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. डॉक्टरांकडे तुम्ही जायचं नसेल तर तुम्हाला रोज व्यायाम करावा लागेल, पळायला लागेल, धावावं लागेल. आणि हे सर्वांनी या तरुण मुलांनी, छोट्या छोट्या मुलांनी हे आत्मसात करावं अशी या ठिकाणी आपणास विनंती करतो. धन्यवाद, धन्यवाद. चला चला, जोरदार टाळ्या आमच्या मुकादम सर्वांसाठी. कानाकोपऱ्यामध्ये आणि मुंबईमध्ये देखील प्रकाशित करण्याचं पवित्र काम ज्यांनी केलेले आहे प्रदीप फळसमकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. सकाळपासून संपूर्ण चित्रीकरण आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्या स्पर्धेचं केलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. निधी म्हणून ताईंचा आमचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा आपण राजापूर तालुका क्रीडा शारीरिक शिक्षण संघटना यांच्या माध्यमातून आपल्या या गावामध्ये सहकार्य करण्याचं ठरवलं आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. पण सहभागी होण्या पाठीमागे योगेश पळसमकर, मनोज मंडाळ यांची मेहनत आपल्या सर्वांच्या समोर दिसून येते की त्यांनी आर्थिक तर फार उचललेलाच आहे, प्रमाणपत्र आहे, पेन आहे किंवा सर्व सोयी सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. असे उपक्रम आणि अशी एकी ही कायम तुम्ही दाखवा. त्या एकीचं मला खरंच खूप कौतुक वाटतंय की तुम्ही सर्व एकत्र आलेला आहात. निमित्त आहे त्या आईचं वर्ष साध्य. त्या आईला नमन करून मी तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. आलेला आहे त्या खेळाडूचं नाव आहे देवेंद्र दीपक सूद. मेडल, रोख रक्कम, पेन असं या सत्काराचं स्वरूप आहे आणि प्रमाणपत्र आणि अतिशय चांगल्या बक्षिसांचा या ठिकाणी वर्षा होत आहे. त्यानंतर 3 किलोमीटर मध्ये 4था क्रमांक आलेला आहे आर्यन अनिल घोगळे. मी सरपंच साहेब या तुमच्या हस्ते करूया.
आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांका मानकरी ठरलेला आहे आपल्या गावचा ओंकार सुधाकर भेरे. या सिनियर मंडळी या सर या सर पाटील सरांच्या शुभ हस्ते भेरे. बाजूला 25-30 मॅचेस खेळल्यानंतर देखील क्रिकेटच्या खेळल्यानंतर एवढा दशक दिला जात नाही. तो आम्ही तिसऱ्या क्रमांकाला एवढा दशक दिला. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचे अभिनंदन करूया. तृतीय क्रमांक 3 किलोमीटर. हा खेळाडू आहे आयुष रमेश मटकर. द्वितीय क्रमांक रोख रुपये. तृतीय क्रमांकाचा आणखी एक इस्त्री भेट आलेली आहे बघा. आम्ही पुढे ताब्यात कौशल घालून इस्त्री करत होतो. धन्यवाद. त्यानंतर नागापल्ली सर जरा येतं का वरती? या तुमच्या हस्ते सत्कार करून घेऊया. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आयुष रमेश मटकर. द्वितीय. रोख रुपये चषक इस्त्री पेन कॅश प्राइज गुच्छ प्रमाणपत्र किती झाले एकंदर गोष्टी? 1 2 3 4 5. आणि मित्र 3 किलोमीटरच्या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका हर्षद विजय चव्हाण. हर्षदेवरती बांधवांनो, हर्षदला पाहिल्यानंतर मला एक आठवण येते. शेर आहे सागरावरती प्रेम करायचं तर लाटांची भीती कशाला. सागरावरती प्रेम करायचं तर लाटांची भीती कशाला. गुलाबवरती प्रेम करायचं टाळ्या पाट्यांची भीती कशाला. आणि आमच्या हर्षवरती प्रेम करायचं तर टाळ्या कमी कशाला. अभिनंदन करूया. पूजा पाडावे याला विनंती करतोय. बांधवांनो, बरीचशी मुलं बिगर सूची खळधुळी या ठिकाणी हे चांगल्या क्वालिटीचे शूज आहेत. अगदीच नाही म्हणतात तरी 1000-2000चे शूज. त्याचप्रमाणे पंखा प्रमाणपत्र कॅश प्राइज पे पुष्पगुच्छ आणि चषक वर्षभर क्रिकेट खेळात तर एवढं वेळ लागला. बरोबर ना सर? 5 वर्ष सर म्हणतात 5 वर्ष. हा सरांचा खेळाडू आहे. जरा सरांकरता देखील असे जेव्हा खेळाडू तयार होतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षक त्यांच्या पाठीशी असतात तेव्हा तसे खेळाडू तयार होतात. परवा दिशाने शतक लावलं आपण सर्वांनी टीव्हीवरती पाहिलं सर. परंतु या गावामध्ये शतक लावणारे आमचे गावकर आहेत. त्यांच्याकरता जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण अभिनंदन करूया. वयाची 100 गाठणारे माणसं आहेत आणि हा योग कोणाच्याही देखील नशिबात येत नाही. जेव्हा अशी पुण्यवान माणसं असतात तेव्हा त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या हा योग त्यांचा 100चा योग शताब्दीचा योग त्यांच्या आयुष्यात घडून येतोय. जरा बसवा त्याला तिथे. या सर्व गावकर मंडळी या. जेव्हा
उत्कृष्टरित्या गाव चालवला जातो तेव्हा खऱ्या अर्थानं असा सन्मान त्यांच्या नशिबी येत असतो. गावकऱ्यांनी आपलं आयुष्य आपल्या गावाकरता गावकऱ्यांनी या ठिकाणी शताब्दी पार केलेली आहे आणि त्यांचा एक आदर्श आम्ही देखील घ्यायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं जे आज आपण या ठिकाणी ज्या स्पर्धेचं आयोजन केलं तर पहिली येत आहे 5व्या क्रमांकाचा मानकरी साक्षी संजय मांडवकर. ताईंच्या हस्ते या ठिकाणी साक्षी संजय मांडवकर यानंतर 4थ्या क्रमांकाच्या मानकरी आहेत सारा रवींद्र गाडे. सारा रवींद्र गाडे. निदेश बाणे. मी मॅडमला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पारितोषिक कॅश पेन चषक इस्त्री पुष्पगुच्छ. रोख रुपये पेन चषक पुष्पगुच्छ इस्त्री मेडल. आणि या मुलींच्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेले खेळाडू आहेत प्राप्ती अनंत तरड. दुसऱ्या क्रमांका मान तिला प्राप्त झालेल्या प्राप्तीला. टाळ्या कधी पडतात मला कळत नाही. एवढ्या मोठ्या खेळाडूचा सन्मान होत असताना टाळ्या कधी पालक पण आलेत का पालकाचे. आणि मित्र हो या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरलेला खेळाडू आहे कृती संतोष शिंदे. पहिल्या क्रमांकाचा मानकरी मी प्रकाशजी यांना विनंती करणार आहे तिचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. स्तुती करता टाळ्या वाजवत असताना इथे पुढे झालं. स्तुती करता टाळ्या वाजवताना मी इतकंच म्हणेन कधी जिजाऊ कधी अहिल्या वीर हवाने तू. कधी जिजाऊ कधी अहिल्या वीर हवाने तू. या खेळामधली रणरागिणी तू. या खेळामधली रणरागिणी तू. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्तुतीचे या ठिकाणी अभिनंदन करूया. लवकर आपणास विनंती करतो शाल श्रीफळ आपला पुष्पगुच्छ प्रमाणपत्र चषक रोख रक्कम आणि ट्रॅक शूज बूट. ती आणखी जरा थोडासा चषक मोठा आणला तर स्मृतीच्या उंची एवढा झाला असता. आपण स्मृतीचं अभिनंदन करूया आणि पुढील वाटचाली करता शुभेच्छा कृती तुझ्या समोर आम्ही शुभेच्छेच्या पायघड्या अंतरलेल्या त्या पायघड्या तुडवत आपण आपल्या मंजिलपर्यंत आपल्या ध्येय
अशी या ठिकाणी समस्त गावकरवासियांच्या वतीनं आपणास या ठिकाणी शुभेच्छा देतो. अथर्व दिलीप गोंडा. स्वराज्य अरविंद धनावडे द्वितीय क्रमांक. स्वराज्य अरविंद धनावडे प्रकाशदादा आपणास विनंती करतोय. यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आयुष सुहास फळसरकर. आयुष सुहास फळसरकर. या ठिकाणी महिला मंडळाला माझी विनंती राहणार आहे. आजीच या ठिकाणी आपण अन्नदानाचा नमस्कार करून झाल्यानंतर कोणी देखील जायचं नाही. या ठिकाणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुलींमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे सोनाक्षी संदीप फळसरकर. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मनस्वी मोहन फळसरकर. आणि शेवटचा बक्षीस समारंभ या ठिकाणी या गटातला शेवटचं. सगळी बक्षिसं बरीचशी बक्षिसं गावाच्या बाहेर गेली, काय वाडीमध्ये गेली, काय गावात गेली. पण असं वाटतं की एखादं तरी बक्षीस आमच्या घरामध्ये राहायला पाहिजे. त्याचा तो मान राखला आहे आमच्या विधी संदीप फळसरकर. विधी करता टाळा कमी का पडतात कळत आहे. धन्यवाद. कोणी देखील जायचं नाहीये. कार्यक्रम अजून संपलेला नाहीये. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तिघे पण या. तुमचा नंबर किती आहे? 1 नंबर विजय फळसरकर या स्पर्धेतील 1 नंबरचा खेळाडू प्रथम क्रमांकाचा मानकरी त्यांच्याकरता थंडी आता गेलेल्या उन्हाळ्याला सुरुवात झालेल्या आम्ही तुम्हाला पंखा दिलेला आणि चषक देखील आहे. दोन नंबर संदीप फळसरकर. संदीप फळसरकर सरपंच साहेबांना देखील बक्षीस मिळालेलं आपण जवळजवळ सरपंच साहेबांचं अभिनंदन करूया. सगळं विसरून आपण देखील खेळामध्ये सहभागी झाला सरपंच साहेब, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी मी महिलांकरता जी स्पर्धा झाली त्याच्यातील विजेता 3रा क्रमांकाचा मानकरी आहे प्रतीक्षा प्रकाश फळसरकर. प्रतीक्षा प्रकाश फळसरकर
प्रतीक्षाताई प्रतीक्षा करायला लावू नका त्याला, लवकर या. आल्या 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 आल्या. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या मानकरी झालेल्या आहेत संपदा संदीप भरसमकर. संपदा कसली जुनी नाही, सगळी संपदा भरलेली आपल्या भरसमकरवाडीमध्ये. भरसमकरताई संपदाताई आपल्या विनंती आहे, या 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 लवकर. यानंतर आणि या स्पर्धेतील अंतिम विजेता खेळाडू आहे. त्याच्याकरता काय पैठणी आहे काय? अच्छा, पैठणी आणली ती देखील हिरव्या कलरची, वा सुंदर कलर, मोरपिशी कलर. आणि मानकर झालेल्या दीप्ती दिलीप गोंडाळ. प्रथम क्रमांक. बांधवांनो, या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झालेला आहे. या आजीला प्रत्येकाने नमस्कार. जरा बसून घ्या, जरा बसून घ्या, अजून कार्यक्रम थांबला नाही. सर्वांना माझी विनंती आहे, या ठिकाणी आजीला नमस्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, तो देखील त्याचा देखील आनंद घ्यायचा आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. आणि आभार मानत असताना मी आपल्याकडून येणाऱ्या प्रत्येक पाळीने आमच्या झाडूंचा केवळ तुमच्या उपस्थितीमुळे निखाऱ्याचा विस्तव झालेला आहे. निखाऱ्याचा विस्तव झालेला आहे. हा विस्तव असाच आपण फक्त ठेवूया. आणि आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाला विराम देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच कन्हेर गावचे नागापूरचे आमचे मोहन पाडाव सर. थांब आलो, थांब तुझा मागव. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटून आपण असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.